मैदानाचे प्रमुख आयोजक माळशिरस नगरपालिकेचे नगराध्यक्ष सचिन आप्पा वावरे. आप्पा नमस्ते. नमस्ते. आप्पा काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये? या मैदानाला जुनी परंपरा आहे, कशा पद्धतीने ह्या मैदानाची तयारी सुरू आहे? मैदानाची तयारी चालू आहे. कालपासून ऑनलाईन नोंदणी आम्ही चालू केलेली आहे. मैदान हे माळशिरस मसवड रोडवर गारवड पाटी या ठिकाणी असून परवा 1-2 दिवसापूर्वी एक मैदान इथं झालेलंच आहे. त्यामुळं 90-100% बैल मालकांना हे मैदान फाटी माहीत झालेली आहे. जे आपलं हिंद केसरी बैलपोळा मैदान संपन्न झालं, हा हिंद केसरी मैदान जे झाले त्याच फाटीवर हे मैदान आयोजित केलेलं आहे. आप्पा ते मैदान संपन्न झाल्यानंतर बऱ्याच बैलगाडी मालकांनी या फाटीच्या मध्ये काही त्रुटी होत्या त्या संदर्भातले फोन केले होते, तुम्हालाही कमेंटही आल्या होत्या अनेक युट्यूब चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये. तर काय पहिल्या काय तुम्हाला सूचना आल्या होत्या ते सांगा. आम्हाला सगळ्यात महत्वाची सूचना आली की परवा जे मैदान झालं त्या मैदान अतिशय सुंदर झालं. प्रत्येक बैलगाडी मालकांनी सांगितलं. फक्त त्यांना एकच अडचण वाटली की जे फाटीचे आपण निकाल रेषेच्या पुढे जे नांगरणी केलती त्या ठिकाणी दगड पडले होते आणि ते दगड उचललं न गेल्यामुळं थोडीशी नंदीला अडचण येत होती. तर त्यात आम्ही या ठिकाणी जे दगड वेचायचं मशीन आहे ते मशीन लावले. एक 20 mm वरचा जो खडा असेल त्या खड्यापासून पूर्ण जेवढा मोठा दगड असेल एकही पूर्ण मैदानात किंवा मैदानासमोर तुम्हाला दगड दिसणार नाही. आणि दुसरी गोष्ट त्या अगोदर नांगरलं होतं 1/2 एकर. आता आम्ही पूर्ण रोडपर्यंत इथून नांगरणार आहे. नांगरून तुम्ही बघताय मशीनद्वारे ट्रॅक्टरद्वारे की पूर्ण आम्ही इथून मेन रोड जे समोरचा रोड दिसतो इथून 300-400 फुटावरती आहे तिथपर्यंत आम्ही पूर्ण जमीन भुसभुशीत केलेले आहे. त्यामुळं कोणाचाही नदी त्या रोड पर्यंत जाणार नाही असं आम्हाला 100% खात्री आहे. गाडी आरामात सावकाश थांबेल त्या पद्धतीची काळजी घेतलेली आहे. आणि त्याच पद्धतीने ओपनचं मैदान ज्या दिवशी 16 तारखेला ओपनचं मैदान आहे ते मैदान चालू असतानाच जर आवश्यकता वाटली तर नांगरणी परत केली. ज्या दिवशी आपलं 16 आणि 17 तारखेला 2 दिवस मैदान चालणार आहे असं परत टाकले सांगतो ना. जे 16 तारखेला आम्ही 2ही ट्रॅक्टर या ठिकाणी ठेवणार आहे. 10 गट पळून आलं ना आम्हाला काय अडचण वाटली तर आम्ही नांगराचा ट्रॅक्टर ठेवणार आहे आणि जो दगड वेचायचा जो ट्रॅक्टर आहे तो बी आम्ही त्या ठिकाणी ठेवणार आहे. पण आता मला वाटत नाही की 100% गरज लागणार नाही त्याची, कारण तेवढी आम्ही काळजी घेतलेली. 1-2 दिवस काहीच अडचण येणार नाही. मित्रांनो त्या पद्धतीचं सुरू आहे सगळं काम. आता त्यानंतर दुसरी अडचण काय सांगितली बैलगाडी मालक? दुसरी अडचण 1-2 छोटी बोरी झाडं होती, एकदम छोटी आहे ती. त्या ठिकाणी ते 2 झाडं काढायला सांगितले ते. आणि त्या दिवशी काय झालं की जे आज तिकडं 25-50 एकराचा बैलगाडीला लावण्यासाठी जागा आहे पण काही बैलगाडी मालकांनी इकडे आणले पिकअप किंवा काय पलीकडे लावायला आणले किंवा काय निकाल रेषेच्या समोर काय आणले किंवा समोरनं जात होते तर त्यांना अजूनही चांगली सोय करून देतो आम्ही. उतरायला जे खाली उतरायला जी बैलगाडी पार्किंगला त्या दिवशी अडचण येत होते ती बी आम्ही आता मुरुम टाकून JCB-द्वारे 3-4 ठिकाणी आम्ही आज जाण्यासाठी रस्ता करणार आहे, रॅम्प करणार आहे. आता त्यानंतर तिसरी काय अडचण होती बैलगाडी मालकांकडे? तिसरी अडचण आता एक मगाशी आपण एक हे तुमच्याद्वारे आपण टाकलं की दगड वेचायचं काम चालू आहे त्याची कमेंट वाचले मी. त्या कमेंट मध्ये काही जणांना म्हणणं आलं की निकाल रेषेच्या पुढे 50 फूट बॅरिकेड लावा म्हणजे पब्लिकची अडचण राहणार नाही. आम्ही 50 फूट पुढं बॅरिकेड असं क्रॉस तिरक लावतोय जेणेकरून जरी बैल वळाला तर त्या बॅरिकेडची त्यांना काय अडचण येऊ नये. अजून एक 50 फूट दोन्हीकडे बॅरिकेड पुढे वाढवतोय. आणि पब्लिक त्या दिवशी आता पब्लिक कसं होतंय पब्लिक ह्या हिंद केसरी मैदान असल्यामुळे पब्लिक त्या दिवशी भरपूर होतं. आता येणाऱ्या 16 तारखेला पब्लिक भरपूर राहणार आहे. परवा थोडस 50 फूट होतं अजूनही आम्ही पब्लिक पाठीमागे घेण्याचा 100% प्रयत्न करणार आहे. 5वी अडचण काय सांगितली की पलीकडे बी थोडस बॅरिकेड वाढवा म्हणून सांगितलंय. 6वी अडचण जी आहे तासाची जी कुठं थोडस परवा मैदान झाल्यामुळे कचरा पडलाय किंवा छोटं मोठं जर काय दगड असतील आतमध्ये फाटीच्या मधोमधच आहे जर काय असतील ते बी आम्ही उद्या 10 लेबर सांगितले त्या पद्धतीनं आम्ही अजूनही उद्या बाईट देणार आहे. ही बाईट आम्ही बी मीडियाद्वारे उद्या देणार आहे, उद्या देणार आहे, परवा देणार. बैलगाडी मालकाला 1/2% कुठल्याही पद्धतीची अडचण येणार नाही. आणि आम्ही आता 3 वर्ष झालं सलग मैदान घेतोय. देशमुख पट्टा 61 पट्ट्यात जो मैदान आहे जुने हिंद केसरी ते आज तागायत कशा पद्धतीने झालंय हे पूर्ण महाराष्ट्रातल्या बैलगाडी मालकांना माहित आहे. हा फक्त आता ह्या वर्षी असं झालं की पहिल्या वर्षी ही नवीन फाटी असल्यामुळे थोडस लोकांचा गैरसमज झालेत
सुधारणा पण करण्यासाठी थोडं 100% सुधारणा केलेली आहे. एक टक्का अडचण कुठली ठेवलेली नाही. त्याचबरोबर अजून एक दुसरी बैठक व्यवस्थे संदर्भातली एक अडचण सांगण्यात आली. बैठक व्यवस्थित आपण गॅलरी तर ऑलरेडी ठेवलेले, अजूनही आमचं वाढवायचा प्रयत्न चालू आहे. त्या मंडपवाल्याला सांगितलंय, मंडपवाल्याकडे शिल्लक नाही, पण त्याला म्हणलं कुठून अवेलेबल जर झाली तर अजूनही एवढीच ह्याचे डबलच. आज 150 फूट टाकले, अजूनही 100 मिळवते, 150-200 फूट मिळवते. अजूनही बाल्कनी आम्हाला तयार करा, गॅलरी करा, म्हणजे प्रेक्षकांची बसण्याची सोय होती. अजून एक दुसरी एक अजून सुधारणा सांगितली लाईव्हच्या नेटच्या संदर्भात. लाईव्हचं नेट त्या दिवशी 100च्या नेटची सुविधा केली. त्या दिवशी जास्त अडथळा आला नाही, पण थोडाफार येत होता. अजूनही आम्ही 100चं वाढवतोय, म्हणजे 200 स्पीड केलेला आहे तिथं. 200 MBPS 200 MBPचं केलेलं आहे. त्याच्यामुळे अजूनही त्या दिवशी अडचण येईल असं वाटत नाही मला. काय पाण्याचे टँकर किती असतील? पाणी टँकर दरवेळेसच आमचे 2 असतात. ॲम्ब्युलन्स बी असते, त्याची काही अडचण नाही. आता मित्रांनो, ही मुलाखत म्हणजे कसं होतं, पहिल्यांदाच असे आयोजक भेटलेले की ते बैलगाडी मालकांचं सगळं ऐकून घेतायत, कारण की त्यांना त्या पद्धतीनं मैदान करायचंय. तर तुम्ही सुद्धा सहकार्य करा, खास करून पार्किंगची जी व्यवस्था करण्यात आली त्या पद्धतीने सहकार्य करा. निकाल रेषेच्या पुढे जी रस्ता आहे किंवा जी पुढे जागा आहे मोकळी, त्याचं ती गाड्या पार्क केल्या जातात, पिकअप ती त्यांच्यावर. परवाच्या मैदानात काय झालं की भोंगाची गाडी ज्या वेळेस गटाला सुटली त्यावेळेस त्याच बरोबर एक पिकअप आलेला आहे. पिकअप आल्यानंतर ते पिकअप इकडून तिकडे आपल्या बैलगाडी क्षेत्रातलंच पिकअप होतं. तो रस्ता जो आहे तो काय वाहणार रस्ता नाही, वाहतुकीचा रस्ता नाही, तो काय असा रस्ता ह्याचा आहे. तर भोंगाची जी गाडी आली ती पिकअपला धडकली, त्याची चर्चा उलट सुलट भरपूर चर्चा झाली. पण आता मिलिंद शेठ भोंगाचे मालक जे आहे ते मिलिंद शेठ पाटील, त्यांचा आणि माझा आता साधा कॉल बी झालाय. मैदान पाहण्यासाठी त्यांनी व्हिडिओ कॉलवर मला बोलले. त्यांनी जे आमचं काम चालू आहे ते त्यांना मी व्हिडिओ कॉलद्वारे दावलं. त्यांना एकदम आवडलं की खूप छान मैदान बनवलंय, म्हणले जसे आमची अपेक्षा होती तसं बनवलंय. तर त्यांनी सांगितलं की 100% भोंगा 16 तारखेला पळायला येणार आहे. त्याच्यामुळं काय काळजी नाही, बैल व्यवस्थित आहे किंवा काय अडचण नाही. खास चर्चेचा विषय जो चाललेला आहे तो सांगा. या वेळेस असं अशी चर्चा मैदानाची एक सगळ्यात मोठी झाली की या ठिकाणी मथुर आणि सर्जा या वर्षी जी गेल्या 2 वर्षाची बुलेटचं जी मानकरी झाला, प्रथम आमचं ज्यांना आम्ही हे आयोजन केल्यानंतर आमचं हिंद केसरी मैदानाचं राहुलभाई पाटील यांचा मथुर आणि स्वर्गीय निंबाळकर सरांचा सर्जा, यावेळेस त्यांनी आमच्या बुलेटचा मानकरी झाले. आज राहुलदादाने स्वर्गीय रणजित सर निंबाळकरांच्या आठवणीसाठी आज ती जोडी या मैदानात 16 तारखेला पळणार आहे. निंबाळकर सर त्यावेळेस होते, आज निंबाळकर सर आपल्यात नाहीत. तर निंबाळकर सरांच्या कुटुंबाने अंकिताताई, अंकुरन आणि त्यांच्या पूर्ण परिवार तसंच सर्जनचे जे फॅन जे नियोजन करणारे आहेत त्या सर्वांनीच उपस्थित राहावे, तसेच मथुरच्या बी सर्व चाहत्यांनी या मैदानाला उपस्थित लावावे. आता आपण वळूयात आप्पा या मैदानाच्या बक्षिसाकडे. जे 16 तारखेचं ओपनचं मैदान होणार आहे त्याचं बक्षिसाचं स्वरूप प्रथम ते शेवटपर्यंत सर्व सांगा. आज या ठिकाणी ओपनसाठी प्रथम क्रमांकाचं बक्षीस आम्ही ठेवलेला 1,11,000 रुपये, द्वितीय क्रमांकाचं ठेवलेला 81,000 रुपये, तृतीय क्रमांक 55,000, चतुर्थ 31,000 रुपये, पाचवी 21,000, सहावे 15,000, सातवे 11,000 रुपये. तसेच या ठिकाणी आम्ही क्वार्टर फायनल बी ठेवलेला आहे. क्वार्टर फायनलसाठी प्रथम क्रमांकाचा 11,000 ओपनला, द्वितीय 9,000, तृतीय 7,000, चतुर्थ 5,000, पाचवे 3,000, सहावे आणि सातवे 2,000. तसंच प्रत्येक जे फायनलचे आणि क्वार्टर फायनलचे जे बैलगाडी मालक आहेत एका बैलगाडी मालकाला 2 ढाली देण्याचं आम्ही नियोजन केलेलं आहे. एका गाडीला 2 ढाली, क्वार्टरला सुद्धा एका बैलगाडीला, म्हणजे दोन्ही बैल मालकांना सेपरेट आली, प्रत्येकी 2 ढाली असं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. 2 ढाली नियोजन केलं. बरोबर. गाड्यांची संख्या वाढली तर बक्षिसाच वाढवू. गाड्यांची संख्या जर वाढली, आज गाड्यांची जर आम्ही 7 बक्षीस या ठिकाणी केलेत, जर गाडी अपेक्षित जर झाली तर त्या ठिकाणी जशी गाडी जी काय जास्त हे होईल तसं आम्ही 7, 8, 9, 10 पर्यंत बक्षीस करणार आहे. सेमी पण वाढणार आणि क्वार्टर फायनलला 3 बक्षीस वाढणार आणि फायनलला 3 वाढणार. तसंच आम्ही ढालीचं नियोजन केलंय, अजून एक्स्ट्रा 6 ढाली आम्ही एक्स्ट्रा सांगितलेले आहेत. त्याचबरोबर आदतच्या मैदानाचं बक्षीस स्वरूप कसं असणार? आदतचं मैदान प्रथम क्रमांकाचं आहे 1,00,000 रुपये,
द्वितीय 71,000, तृतीय 51,000 रुपये, चतुर्थ 31,000, पाचवे बक्षीस आहे 21,000, सहावे 15 आणि सातवे 11,000. तसेच क्वार्टर फायनलसाठी प्रथम 7,000, द्वितीय 5,000, तृतीय 3,000, चौथे 5वे 6वे 7वे 2-2 प्रत्येकी 2,000 रुपये आणि त्यांना बी प्रत्येकी 2 डाले. ओपनचा किती पल्ला ठेवण्यात आलाय आपण? ओपनचा 1,000 फूट पल्ला आहे आणि आदतला आजचा 100 फूट कमी करणार आहे. 100 फूट कमी करणार आहे. त्याचबरोबर ज्या बैलगाडी मालकाने सूचना केल्या त्याच्या तुम्ही सुधारणा करताय. जी आम्हाला परवा 2 दिवसापूर्वी मैदान झालं, मैदान एकदम छान पद्धतीने झालं, प्रत्येकाने सांगितलंय. अडचणी 2 सांगितले ते की 1 नंबर फाटीव चिमणी आणि पाखरेची गाडी फॉल झाली पब्लिकमुळे, ती एक आम्ही 100% काळजी घेईन. आणि दुसरी एक अडचण आम्हाला सांगितली की थोडीशी दगड बाहेर निघली होती, पण थोडीशी म्हणण्यापेक्षा आम्ही त्याच्यात एक छोटासा खडा सुद्धा ठेवला नाही. तुम्हाला अजूनही थोड्या वेळाने जाताना अजून एकदा ते व्हिडिओ घ्या तुम्ही. आता तुम्ही एवढ्या सुधारणा करताय, एवढा खर्च करताय, तर सगळ्यांना आव्हान काय करताल तुम्हाला? मी सर्व बैलगाडी मालकांनी जे आता मला 2 दिवसात बऱ्याच जणांचा फोन आलं की किरकोळ अडचणी आहे ती मला सांगितलेल्या आहे. त्या फाटी आमची हे नवीनच होते, आता प्रत्येकाला फाटी माहीत झालेली आहे. प्रत्येकाला एकच आव्हान करतो की नोंद जास्तीत जास्त आज आणि उद्या दिवसात करा. काय नोंद जर आज उद्या केली तर आपल्याला लॉट लवकर काढायला सोपं पडतंय. जर ऑनलाईन नोंद काय होतं, शेवटच्या दिवशी सगळ्यांनी जर एकदम करायला गेलं तर पेमेंट सगळ्यांना येत नाही. पेमेंट लोड होतो, पेमेंट लोड होतो. आणि जर त्या कारणासाठी नंतर काय करावं लागतं, पेमेंट अडकून बसलं, पेमेंट नाही आलं, स्क्रीनशॉट टाकते, ती अडचण आली तर नोंद आपली गरज नसताना उशीर करावा लागतो. मग संध्याकाळी 9, 10, 11 वाजले तर मग काय वेळेस आपल्याला सकाळी बी लोड काढायची वेळ येते. म्हणजे पाठीमागच्या वर्षी आपलं असं झालं की शेवटच्या दिवशी लोड सगळे करते. जर 1-2 दिवस ज्याचं पैर झाले त्यांनी नोंद करायला काही अडचणच नाही ना. आता गाडी नोंद चालू आहे, आजपासून चांगली चालू आहे. पण तरी आजची 50-60 झाली आणि ओपनची बी 70 झाली, 70 नोंद झाली कालच्या दिवसात. चांगली. आणि आज सुधारणा केल्यानंतर पहिली आपण एक बाईट टाकली, त्यानंतर काय बैलगाडी मालकाचे फोन आले का काय? हो आले गे. तिघा चौघांचे मला स्वतः भोंगा मालकाचे मालक मिलिंद शेठ पाटील त्यांच्या एका मित्रांचा फोन आला अगोदर. नंतर मी स्वतः मिलिंद शेठ पाटलांना बोललो की त्यांना व्हिडिओ कॉलद्वारे हे दाखवलं. मी दाखवल्यानंतर त्यांना एकदम चांगलं वाटलं, छान केलेलं आहे. म्हणजे मी स्वतः बी येणार आहे आणि भोंगा या नंदीला घेऊन येणार आहे पळण्यासाठी. बैलगाडी मालकांना काय आव्हान करतात? सर्व बैलगाडी मालकांनी एकच आव्हान करतो की आज उद्या जास्तीत जास्त संख्येने नोंद जेवढी करता येईल. शेवटच्या दिवशी जी अडचण आली, जर लॉट निघले तर नंतर फोन करते, आमची एक पावती टाका, आम्हाला काहीतरी ऍडजस्ट करा. त्यापेक्षा जेवढं लवकर करता येईल तेवढी नोंद करा. मित्रांनो, आयोजकांनी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने लवकरात लवकर नोंद करा. आता आपण वळूया मैदानाच्या नियमाटींकडे. हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन, अखिल भारतीय बैलगाडी संघटना, महाराष्ट्र राज्य व अखिल भारतीय बैलगाडी संघटना, माळशिरस तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार पार पडेल. हो 100%. पण एक सांगायचं राहिलं की चिठ्ठ्या काढताना आम्ही लहान मुलांना डोळ्याला पट्टी बांधूनच आम्ही चिठ्ठ्या काढणार आहे. जुनी बी लाईव्हद्वारे आम्ही प्रयत्न करणार आहे की समोरचा एक कॅमेरा आणि पाठीमागनं चिठ्ठीचं नाव दिसावं, ह्या पद्धतीने बी चिठ्ठी निघली पाहिजे असंही आम्ही नियोजन करणार आहे. म्हणजे दोन्ही बाजूनी करणार आहे. चिठ्ठीवरचं नाव पण दिसतं, चिठ्ठीचं नाव बी दिसलं पाहिजे आणि चिठ्ठी कोण टाकतंय का मधनं येऊन हे बी. पण टाकतंय का म्हणण्यापेक्षा जी चिठ्ठी काढणार आहे त्यांच्या डोळ्याला पट्टी बांधणार आहे मगच करणार आहे. आपण वळूयात पुन्हा एकदा या मैदानाच्या नियमाटींकडे, ओपन आणि आदतच्या नियमांच्या संदर्भामध्ये. ओपन आणि आदतला या मैदानामध्ये निकाल कशा पद्धतीने दिला जाईल? बैलाच्या कुठल्या अवयवावरती निकाल दिला जाईल? बैलाचा जो अवयव पुढे राहील त्या अवयवावर निकाल दिला जाईल. एका वेळेस किती गट खाली जातील? एका वेळेस 10 गट जातील. त्याचबरोबर गटाला अथवा सेमीफायनलला विजेत्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला, ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल. गाडी बाद केली जाईल आणि त्या ड्रायव्हरवर आम्ही स्वतः गुन्हा दाखल करणार आहे जर तसं निदर्शनास आल्यानंतर. ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती गटाचा कालावधी असेल? 5 गटाचा कालावधी राहील ऑब्जेक्शन घेण्यासाठी. डबल बैल पळाला या संदर्भामध्ये जर कोणाचं ऑब्जेक्शन असेल तर तिथं कशा पद्धतीची नियमावली असेल? डबल बैल पळाला तर ज्याने ऑब्जेक्शन घेतलंय त्यांनी तो पुरावा घेऊन येणे आणि कालावधी किती असेल? ऑब्जेक्शन घ्यायला कालावधी शेवटपर्यंत राहील, संपूर्ण दिवसभर, पूर्ण दिवसभर राहील. बरोबर. आदतचं मैदान 17 तारखेला. आदत बैलाच्या संदर्भामध्ये जर कोणाचं ऑब्जेक्शन असेल तर कशा पद्धतीचं असणार? आदत बैलाच तर आम्ही 100% ज्यावेळेस बैलगट पळून येईल त्यावेळेस आम्ही आमचा एक माणूस राहील आणि नंबर टेकर ह्या दोघांना आम्ही चेक करायला लावणार आणि मगच निकाल देणार आहे पुढचा. त्याचबरोबर सेमीफायनलला ड्रोन उडवलं जाईल, फायनलला ड्रोन उडवलं जाईल. सेमीफायनल फायनलला ड्रोन राहणार. लॉबी टचचा निर्णय कसा असतो? लॉबी टचचा निर्णय, लॉबी टचला निर्णय निकाल दिला जाईल.
जर फाटीच्या बाहेर जर पाय पडला किंवा गाडीत चाक गेलं तर त्याला निकाल बाद दिली जाईल गाडी. मित्रांनो, ज्या पद्धतीने अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्याचा लॉबी टचचा निर्णय आहे, यामध्ये लॉबी टचला निकाल आहे, मात्र लॉबीच्या बाहेर बैलाचा पाय अथवा चकडीचं चाक केलं तर ती गाडी पास केली जाईल, अशाच पद्धतीने नियम असते ना. हो, त्याचबरोबर या मैदानामधल्या ज्या तांत्रिक त्रुटी अडचणी आहेत ते मैदान सुरू होण्याच्या पूर्वी आजच्या दिवशी सगळ्या पूर्ण केल्या जातील का? आज झालेतच त्रुटी कुठल्या आजच्या दिवसात आम्ही अजून एकदा उद्या पाठद्वारे अजून पूर्ण मध्ये ह्याची पाणी ठेवणार. एक किरकोळ सुद्धा आम्ही अडचण सांगायला सुद्धा ठेवणार नाही कोणाला. बरोबर, त्या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर उडाणाला तरी काय सुद्धा नाही. त्याचबरोबर पाचवी पद्धतीने सांगितलं ऑनलाईन नोंदीच्या संदर्भामध्ये, तर पुन्हा एकदा अजून एकदा काय आव्हान करतात? ऑनलाईन नोंदी शेवटच्या दिवशी काय होतं, प्रत्येक बैल मालिक गडबड करतोय की माझी घ्या. ज्यावेळेस 25 ते 50 बैल एंट्र्या होते मोबाईलवर फोन पे द्वारे किंवा गुगल पे द्वारे, जर जास्त जर होत गेल्या तर त्या दिवशी पेमेंट अडकलं जातं, त्रुटी राहते. त्या काय बैल मालकांना चिठ्ठ्या मिळत नाही ते किंवा आम्हाला पैसे त्यांनी जात नाहीत म्हणून तक्रारी करतात. तर आजच्या आणि उद्या या दिवसात शक्यतो जास्तीत जास्त नोंदी कराव्यात, कारण आम्हाला गट लवकरात लवकर काढता येतील. ह्या पद्धतीनं बैलगाडी मालकांनी सहकार्य करावं. मैदान किती वाजता सुरू होईल? मैदान आम्ही परवा संध्याकाळी डिक्लेअर करतो की शक्यतो सकाळी 8च्या आत चालू करणार आहे. संध्याकाळी किती वाजता फायनल होईल? किती वाजता? 3 ते 4 वाजेपर्यंत फायनल करणार आहे. कारण दुसऱ्या दिवशी तुम्हाला परत दुसऱ्या दिवशी बे आणि उशीर कशासाठी करायचा आहे? 8च्या आतच मैदान चालू होणार. गाडी आमची किती जरी झाल्या तरी 8च्या आतच मैदान चालू होणार. आता ओपनचं मैदान झाल्यानंतर आदतच्या नोंदी ह्या त्या दिवशी चालू राहतील का? हो, मैदानात या ठिकाणी या मैदानातच आदतच्या नोंदी बी आमच्या त्या ठिकाणी स्टेजच्या पाठीमागं नोंदी चालू राहणार आहे आदतच्या. सुट्टीचे नियम कशा पद्धतीने असणार आहे? सुट्टीला पट्टी असणार आहे का? सुट्टीला पट्टी राहतेच. बर. कंपल्सरी कॅमेरा तिथं बी कॅमेरा आहे, इथं 2 कॅमेरा आहेत. लाईव्ह कुठल्या चॅनलवर? STC वर लाईव्ह आहे. मैदानाचं ओपनचं समालोचन कोण कोण करणार? ओपनचं समालोचक विकास जगदाळे सर, सुनील मोरे आणि संपत वाघमोडे आणि आदतचं समालोचन कोण करणार आहे? तेच करणार आहे. झेंडा पंच कोण असणार आहे? झेंडापच धनवडे बापू आणि पप्पू म्हणले. मैदानामध्ये थेट आयोजकाची अथवा गावगाडी फायनलला पळवली जाईल? नाही पाळणार तसे. ते आयोजक हरिभाऊ देशमुख आहेत. भाऊ नमस्ते. नमस्ते. भाऊ, काय सांगाल मैदानाच्या संदर्भात? ह्या मैदानाचे परमिशन ही उद्याच्याला मिळतंय. बर. उद्याच्याला ग्रुपवर सोडले जाईल. बैलगाडी मालकांना काय आव्हान करतात? बैलगाडी मालकांना नोंद करून जास्तीत जास्त करून सहभागी व्हावं. चालते, धन्यवाद. धन्यवाद. मैदानाचे आयोजक अशोक भाऊ देशमुख आहेत. भाऊ नमस्ते. नमस्ते. काय सांगाल या मैदानाच्या संदर्भामध्ये? या मैदानात आमचं 3रं पर्व आहे. आता ह्याच्या पाठीमागचे 2 पर्व अति एकदम चांगले झालेले आहेत आणि ही त्याच्यापेक्षा आम्ही चांगलं नियोजन करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि तुमची जी बैल आहेत ते आमची बैल समजून आम्ही बैलगाडा शर्यत भरवत आहे. त्याच पद्धतीने तयारी सुरू आहे का? त्याच पद्धतीने तयारी 100% सुरू आहे. चालते, धन्यवाद दादा.